व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुडशिंगी गावच्या तंटामुक्त अध्यक्षांच्या चुरशीच्या लढतीत निवास चौगले यांचा एकतर्फी विजय। दिनांक 8 जून रोजी मुडशिंगी गावच्या तंटामुक्त अध्यक्षांची निवडणूक झाली। इतक्या चुरशीने मतदान होऊन निवास चौगले यांचा 408 मतांनी दणदणीत विजय झाला। प्रतिस्पर्धी शरद पवार यांना 244 मते पडली। मुडशिंगी गावामध्ये मतदान म्हटलं की एक प्रकारे उत्सवच असतो। खासदार आमदार यांच्या निवडणुकीला किंवा ग्रामपंचायत निवडणुकीला जितका प्रतिसाद मतदार देतात तितकाच किंवा त्याहून जादा तंटामुक्त अध्यक्षांच्या निवडणुकीत दिसून आला। मुडशिंगी गावचे एकूण मतदान 2000 ते 2100 आहे। त्यापैकी आज 1000च्या वर नाव नोंदणी करून 986 इतकं मतदान झालं। त्यापैकी नोटा आणि बाद धरून 30 मतदान झाले। निवास चौगले यांना 652 मतदान मिळाले आणि प्रतिस्पर्धी शरद पवार यांना 244 मतदान मिळाले। अशा रीतीने निवास चौगले यांचा 408 मतांनी दणदणीत विजय झाला। निवडणुकीदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच गजानन जाधव, उपसरपंच विश्वनाथ कांबळे, ग्रामविकास अधिकारी संदीप खाबडे साहेब तसेच शिक्षक वर्ग आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी काम पाहिलं। निकाल लागताच गावात ढोल ताशांच्या गजरात निवास चौगले यांची मिरवणूक काढण्यात आली। आमदारांच्या मिरवणुकीला लाजवेल अशी मिरवणूक एका तंटामुक्त अध्यक्षांची काढण्यात आली। निवास चौगले यांना पाठिंबा देण्यासाठी कोणीही गट तट बघितला नाही। बौद्ध समाजातून संदीप कांबळे तसेच अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवला। अर्ज भरल्यानंतर लगेचच सिकंदर पेंढारे यांनी आपला अर्ज मागे घेऊन निवास चौगले यांना पाठिंबा दर्शवला। त्यांचेही योगदान या विजयात मोठे आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुडशिंगीहून चंद्रकांत चौगले।